आपण ओल्या नारळाचे खूप असे पदार्थ बनवतो. त्यातीलच हा पदार्थ अगदी खुसखुशीत आणि खमंग लागतो. ओल्या नारळाची ही पोळी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होते. अगदी काठापर्यंत सारण पसरलेलं. ही ओल्या नारळाची पुरणपोळी कशी करायची ते बघूया. तर त्यासाठी लागणारं सारण पहिल्यांदा तयार करून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलं. त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर घातली आहे आणि पाव कप दूध घातलं आहे. आता याला एकसारखं ढवळत खवा तयार करून घेऊया. तुमच्याकडे जर रेडीमेड खवा असेल तर तो पाववाटी खवा यामध्ये मिक्स केला तरीसुद्धा चालेल, पण इथे मी मिल्क पावडरपासून खवा तयार करून घेते. हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत आणि एकदम घट्टसर असा खवा होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे. ओल्या नारळाचं जे आपण सारण करणार आहे त्यामध्ये हे आपण मिक्स करणार आहे, त्यामुळे त्याची चव एकदम खव्यासारखी होते. खोबऱ्यामध्ये गूळ घातल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं कडकपणा येतो, त्यामुळे हा खवा जर आपण त्यामध्ये वापरला तर अजिबात ते कडक होणार नाही. अगदी रसरशीत असं ते सारण तयार राहील आणि पोळ्यासुद्धा अगदी मऊ होतील. जवळपास खवा बनत आलेला आहे, तर हा खवा आपण एका वाटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर याच पॅनमध्ये मी आता पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये आपण ओल्या नारळाचा खीस घेणार आहे. तर असा पांढरा शुभ्र खीस होण्यासाठी आपल्या खोबऱ्याच्या पाठचा जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो काढून घ्यायचा. नारळाच्या वड्या करताना किंवा कोणताही पदार्थ बनवताना खोबऱ्याच्या पाठचा भाग काढून घेतला की असा पांढरा शुभ्र खीस तयार होतो. तर 1-2 मिनिटं खीस परतून घ्यायचा. त्यानंतर 1 कप खोबऱ्याचा खीस असेल तर अर्धा कप गूळ घालायचा आहे. गूळ किसून बारीक करून घ्यायचा म्हणजे तो लगेचच विरघळेल. गूळ यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याला एकसारखं हलवायचं म्हणजे ते सारण अजिबात कडक होणार नाही. पोळी बनवण्यासाठी आपल्याला रसरशीत असं सारण तयार करायचं आहे, कारण पोळी लाटताना अगदी काठापर्यंत ते पसरलं पाहिजे. पोळीसाठी सारण बनवायचं असल्यावर खीससुद्धा अगदी मोठा मोठा खिसून नाही घ्यायचा, एकदम बारीक खिसून घ्यायचा, नाहीतर मग मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं. गूळ पूर्णपणे विरघळून यामध्ये सारण बनण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतात. त्यानंतर मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि मिल्क पावडरचा जो खवा बनवलेला आहे तो आता घालायचा आहे. पूर्णपणे गूळ विरघळल्यानंतर यामध्ये खवा ॲड करायचा. आता हा खवा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. यामुळे पोळीला चव खूप छान येते आणि सारणसुद्धा अजिबात कडक होत नाही, अगदी रसरशीत राहतं. पूर्णपणे खवा, खोबरं, गूळ एकजीव झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि हे सारण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. असंच पॅनमध्ये सोडलं तर सारण कडक होईल. पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मैद्याचा वगैरे वापर करायची अजिबात गरज नाही. नॉर्मल आपण पोळीसाठी जसं कणिक मळून घेतो तशीच कणिक मळून घ्यायची. यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. पुरणपोळीसाठी जशी आपण सैल कणिक मळतो अगदी तशीच कणिक यासाठी मळून घ्यायची. कणिक मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं ही कणिक भिजण्यासाठी ठेवून द्यायची, म्हणजे पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतील. कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे आणि हे सारण बनवलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर सारण अजिबात कडक झालेलं नाही, अगदी रसरशीत आणि मऊ राहिलेलं आहे, त्यामुळे अगदी काठापर्यंत हे सारण पसरू शकतं. पुरणपोळीचा जसा उंडा बनवतो अगदी तसाच याचा उंडा तयार करून घ्यायचा. कणिक थोडीशी घ्यायची आणि सारण मात्र भरपूर असं यामध्ये भरायचं. तर कणकेचा उंडा अगोदर पिठात बुडवून घेऊया आणि त्यानंतर एक पारी तयार करून घ्यायची, जशी मोदकाला आपण तयार करतो तशी, आणि त्यामध्ये जितकं बसल तितकं सारण घालायचं. भरपूर सारण बसतं यामध्ये, पोळी अजिबात फाटली जात नाही. ही पोळी तुम्हाला अगदीच पातळ अशी लाटायची असेल तर थोडंसं सारण कमी भरा. तर उंडा व्यवस्थित असा गोल तयार करून घ्यायचा आणि हातावरती थोडासा चपटा करायचा म्हणजे सारण अगदी काठापर्यंत पोचेल. तर पुन्हा उंड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने अगदी एकसारखी होईल अशी पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला जाड हवी असेल तर छोटीशी लाटा, पण अगदी पातळ अशी पाहिजे असेल तर खूप मोठी अशी पोळी याची तयार होते. ही पोळी बनवताना अजिबात फाटली जात नाही, परंतु सारण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा गूळ घातल्यामुळं सारण थंड झाल्यानंतर कडक होतं, त्यामुळेच थोडासा खवा यामध्ये वापरला की सारण अगदी रसरशीत राहतं. तर पोळी लाटून झालेली आहे. आता एका तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही आणि त्यामध्ये पोळी टाकायची. पोळीची एक बाजू थोडीशी हलकी भाजून घ्यायची म्हणजे उलटताना ती पोळी फुटली जाणार नाही.
दोन्ही बाजूनी थोडंसं तेल लावून किंवा मग तूप लावून ही पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची. खोबऱ्याची पोळी आहे त्यामुळे थोडीशी खरपूस भाजली की चवीला खूप उत्तम लागते. अगदी पटकन होणारा पदार्थ आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पोळ्या तयार करून घेते. जर असंच तुम्ही खोबऱ्याचं सारण तयार करून ठेवलं आणि जेव्हा हवं तेव्हा पोळ्या केल्या तरीसुद्धा चालतील, कारण खोबऱ्याचं हे बनवलेलं सारण अजिबात खराब होत नाही. एकदाच खूप साऱ्या पोळ्या बनवण्यापेक्षा रोज थोड्या थोड्या करून बनवल्या तरीसुद्धा चालतील. काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे परंतु तो पदार्थ पौष्टिकही असावा, तर हा खोबऱ्याची गोड पोळी उत्तम पर्याय आहे. खोबऱ्याचं सारण बनवताना तुम्हाला मिल्क पावडरही वापरायची नाही किंवा खवासुद्धा वापरायचा नाही. तर मग सारण बनवताना त्यामध्ये थोडंसं जास्त तूप वापरा, म्हणजे ते सारण अजिबात जास्त कडक होणार नाही. आपण इथे गूळ वापरलेला आहे त्यामुळे आपण इथे दुधाचा वापर नाही करू शकत, परंतु दूध अगोदर आटवून घेतलं आणि असं रबडीसारखं बनवून घेतलं आणि मग मिक्स केलं ना तरीसुद्धा चालेल. तर असंच दूध वापरलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. तर बघा, मस्त अशा खोबऱ्याच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. कणिक मळताना यामध्ये आपण अजिबात हळदसुद्धा घातलेली नाही, तरीसुद्धा त्याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे. तर ओल्या नारळाचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही पोळी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी काठापर्यंत याचं सारण पसरलेलं असतं आणि भरपूर असं सारण यामध्ये बसलं जातं, त्यामुळे चवीला उत्तम लागते. बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. जास्त साहित्याची सुद्धा अजिबात गरज पडत नाही. अगदी कमीत कमी वेळामध्ये बनणारी आणि चवीला अप्रतिम असणारी ही ओल्या नारळाची पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.